हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मी लाईफस्टाईल, फॅशन, ब्युटी, मेकअप अशा बऱ्याच साऱ्या सब्जेक्टवर व्हिडिओ हे घेऊन येत असते. जर तुम्हीही यामध्ये इंटरेस्टेड असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा. तर मैत्रिणींनो, आपल्याकडे अनेक प्रकारच्या साड्या ह्या असतात. भरपूर साऱ्या डिझायनर साड्या असतात, भरपूर साऱ्या काठपदर साडीही आपल्याकडे असतात. बट प्रत्येकीला किंवा आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे एक तरी पैठणीही असायलाच हवी. तर पदरावरती जरतारीचा मोर ही पैठणी तर सगळ्या महिलांची पसंती आहे आणि सगळ्यात जास्त पसंती ह्या पैठणीला महाराष्ट्रीयन लेडीज या नक्कीच देतात. तर तुम्हीही एखाद्या लग्न समारंभासाठी किंवा एखाद्या स्वतःच्या लग्नासाठी किंवा कुठल्याही फंक्शनसाठी पैठणी घेण्याचा विचार करत असाल तर आजचा व्हिडिओ हा नक्कीच तुमच्यासाठी आहे. जर तुम्हीही पैठणी घेण्याचा विचार करत असाल आणि त्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज असाल किंवा कुठल्या प्रकारची पैठणी ही आपण घ्यावी किंवा कुठला कलर हा आजकाल पैठणीमध्ये ट्रेंडिंग मध्ये आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पैठणीमध्ये आज जे कलर हे ट्रेंडिंग मध्ये आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यामुळे आजचा व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग बघूयात की ती पैठणीमध्ये कुठले कलर हे ट्रेंडिंग मध्ये आहेत. तसे तर पैठणीमध्ये सर्वच कलर हे खूपच छान दिसतात आणि खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतात. बट त्यामध्येही सध्या मरून आणि रेड कलरची पैठणी ही खूप जास्त ट्रेंड मध्ये आहे. आता तुम्ही मरून किंवा रेड कलरची पैठणी ही नक्कीच ट्राय करू शकता. मरून कलरची साडी आणि ग्रीन कलरचा ब्लाउज हे खूपच जास्त रॉयल कॉम्बिनेशन आहे. तर हे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसते. वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशन मध्ये पैठणीमध्ये या साड्या तुम्हाला बघायला मिळतील. तर तुम्हीही पैठणी घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही मरून किंवा रेड कलरची पैठणी नक्की ट्राय करा आणि त्यावरती तुम्ही ग्रीन कलरचा ब्लाउज हा नक्की ट्राय करा. तर तुमचा लुक हा खूपच रॉयल दिसेल आणि त्याचसोबत तुम्ही सगळ्यांमध्ये उठून नक्कीच दिसाल. तर नंबर 2 आहे, सध्या अशा ड्युएल टोन प्रकारातील पैठणी ही सध्या खूप जास्त ट्रेंड मध्ये आहे. जर तुम्ही पैठणी घेण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला जर पैठणीमध्ये काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल, काहीतरी वेगळा कलर घ्यावा असं वाटत असेल तर तुम्ही हा ड्युएल टोनचा जो कलर आहे तो नक्की ट्राय करून बघा. मला जर पैठणीमध्ये वेगळा लुक हवा असेल तर तुमच्यासाठी हा ड्युएल टोन कलर हा बेस्ट ऑप्शन आहे. तर यामध्येही तुम्ही पैठणी चूज करू शकता. नंबर 3 आहे ग्रीन कलर. आता ग्रीन कलर मध्ये पॅरेट ग्रीन कलर, फेंट कलर, डार्क कलर, बॉटल ग्रीन कलर असे बरेच सारे ग्रीन कलरचे शेड्स हे अवेलेबल असतात. बट त्यामध्येही तुम्ही पॅरेट ग्रीन किंवा डार्क ग्रीन म्हणजे बॉटल ग्रीन कलर जो असतो तो पैठणीमध्ये सध्या खूप जास्त ट्रेंड मध्ये आहे. तर तुम्ही बॉटल ग्रीन किंवा डार्क ग्रीन किंवा पॅरेट ग्रीन कलरची पैठणी ही नक्कीच ट्राय करू शकता. तसेच ग्रीन कलरची पैठणी ही कोणत्याही फंक्शन साठी शुभ मानली जाते. त्यामुळे ग्रीन कलरची पैठणी ही तुम्ही नक्की ट्राय करा. आता ग्रीन कलरची पैठणी जर तुम्ही वेअर केली तर त्यावरती तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाउज हे स्टिच करून घ्या. त्याने तुमचा लुक अट्रॅक्टिव्ह आणि सगळ्यांमध्ये उठून दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. तर नंबर 4 आहे रॉयल ब्ल्यू कलर. तर सध्या रॉयल ब्ल्यू कलर मध्ये जी पैठणी येते तीही खूप जास्त ट्रेंड मध्ये आहे. आता महाराष्ट्रीयन ब्राईड ह्या कलरला खूप जास्त पसंती देतात. तुम्ही बघितला असेल आजकाल कुठल्याही लग्न समारंभासाठी रॉयल ब्ल्यू कलरची पैठणी ही नक्कीच ब्राईड ह्या नेसताना दिसून येतात. आता रॉयल ब्ल्यू कलरची जी पैठणी आहे तिचा लुक ही खूपच क्लासी दिसतो आणि त्यावरतीही तुम्ही एखादा छान असं ब्लाउज स्टिच करून घेतलं, तेही कॉन्ट्रास्ट कलरचं ब्लाउज स्टिच करून घेतलं तर तुमचा लुक हा क्लासी दिसेल. त्यामुळे तुम्ही रॉयल ब्ल्यू कलरची पैठणी ही नक्कीच ट्राय करू शकता. तर नंबर 5 आहे पिंक कलर. आता पिंक कलरची पैठणी ही सध्या खूप जास्त ट्रेंड मध्ये आहे. पिंक कलर हा पैठणीचा मूळ कलर आहे असे मानले जाते. त्यामुळे या कलरची पैठणी ही नेहमीच ट्रेंड मध्ये असते. हा कलर कधीही ओल्ड होत नाही किंवा आउट ऑफ ट्रेंड होत नाही. आणि या कलर मध्ये पैठणीमध्ये भरपूर सारे पॅटर्न्स आणि शेड्स
हे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत। आता पिंक कलरची पैठणी ही शक्यतो ब्राईड नक्कीच ट्राय करतात किंवा ब्राईड पिंक कलरच्या पैठणीला खूप जास्त प्रमाणात प्राधान्य देतात। महाराष्ट्रीयन ब्राईड ह्या पिंक कलरची पैठणी तर आवर्जूनच नेसतात। तर तुम्ही ही पिंक कलरची पैठणी ही नक्कीच ट्राय करू शकता। नंबर 6 आहे पीकॉक ब्ल्यू कलरची पैठणी। पीकॉक ब्ल्यू कलर हाही सध्या खूप जास्त ट्रेंड मध्ये आहे। बट एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही पीकॉक ब्ल्यू कलरची पैठणी ही परचेस कराल तेव्हा तो कलर हा खूप जास्त डार्कही असायला नको आणि खूप जास्त फेंटही नको, असा हा सुंदर कलर तुम्ही चूज करायला हवा। पैठणीमध्ये पीकॉक ब्ल्यू कलरचा हा शेड खूपच सुंदर आणि रॉयल लुक देतो आणि तुम्हाला जर पैठणीमध्ये काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर तुम्ही पीकॉक ब्ल्यू कलरची पैठणी ही नक्कीच ट्राय करून बघा। हे झाले पैठणीमधील ट्रेंडिंग कलर्स। आता पैठणीवरती तुम्ही ब्लाउज कसा स्टिच करून घ्यावा, जर तुमची पैठणी ही खूप जास्त भरलेली असेल, जरीची असेल तर शक्यतो तुम्ही तुमचा ब्लाउज हा प्लेन डिझाइन मध्ये ट्राय करा आणि जर तुमची पैठणी ही खूपच प्लेन असेल तर तुम्ही काय करा, एक छान असा वर्कचा ब्लाउज हा ट्राय करा। आजकाल आरी वर्क असे भरपूर सारे वर्क्स हे मार्केटमध्ये आहेत, तर तुम्ही ते ट्राय करू शकता। अशा प्रकारे तुम्ही तुमचा पैठणीचा लुक हा अट्रॅक्टिव्ह बनवू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही पैठणीच्या डिझाईन्स तुमच्यासोबत शेअर केल्या आहे किंवा जे काही कलर्स मी तुमच्यासोबत शेअर केले आहेत ते तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक यू एव्हरीवन।